लय पॅनल उभा करतोय काय, कसा उभा राहतोय बघतोय. मागच्या वेळेस एकदा वाचला, आता कसा वाचतोय तीच बघतो म्हणून सुरुवात केली मारायला. राज्यभरात निवडणुकीचा धुराळा सुरू असून सर्वत्र जोरदार प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी बिनविरोध नगराध्यक्षांची निवड होत असताना काही ठिकाणी मात्र तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. असं असतानाच बारामती तालुक्यातील माळेगाव येथे निवडणुकीला गालबोट लावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षांवर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जखमी नेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आणि ही पाठीमागे बी असंच माझ्यावरती हल्ला झालता पाळत ठेवून. त्यावेळेस बी जयदीप तावरेनेच माझ्याकडून हल्ला करून घेतला होता. का तर मी रविराज तावऱ्याबरोबर कायम असतो. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जे त्या रविराजावरती हल्ला झाला. आता हल्ला कोणी केला झाला तर मी माझा घरी निघालो होतो. पत्रकार तांबे होते, ते दुसरे ते भारत तुपे होते, त्यांच्याशी मी बोललो ग्रामपंचायत समोर आणि घरी निघालो. एकटाच होतो आणि शिवसेनेचे कार्यकर्ता आहे निकम, तो बी आमच्या बरोबर पक्षाबरोबर होता. मी त्याच्यापाशी तो दिसला म्हणून मी गाडी वळून माघारी आलो. तिघजण आली वळून. तो जयदीप तारेचा मी होणार मामाची पोर आहेत आणि एक त्याच्याबरोबर तिसरा तो सोरणकर म्हणून होता. ही तिघजण आली. आल्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर मला आई बहिणीनंच शिवाय द्यायला सुरुवात केली. लय पॅनल उभा करतोय काय, कसा उभा राहतोय बघतोय. मागच्या वेळेस एकदा वाचला, आता कसा वाचतोय तीच बघतो म्हणून सुरुवात केली मारायला. त्यातल्या एक जणांनी धरलं आणि दुसरे जण मारलं, पण मी त्याच्या प्रतिकार क्रिया केल्यानंतरच मी मला बचावलं.